साहिल अरुण महाजन वय वर्ष 21 राहणार टाकळी रोड समता नगर परिमाता मंदिर मागे नाशिक हा दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास चष्मा तुटला म्हणून दुरुस्तीसाठी गेला असता बराच वेळ झाला तरी साहिल घरी न परतल्याने अखेर साहिलचे मामा मोतीलाल भट्टा चौधरी वय 59 रिक्षा चालक राहणार ओझोन बिल्डिंग आगरटाकळी समता नगर नाशिक यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे साहिल हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असता उपनगर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिलकडे MH15 KF 9254 ग्रे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल आणि साहिलने घातलेली सफेद रंगाची चप्पल ही पंचवटी येथील गाडगे महाराज मठाजवळ मिळून आली। तसेच नातेवाईकांकडे आणि परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही। दिनांक 3 सप्टेंबर रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गोदावरी नदीपात्रात 21 वर्षीय युवकाचा मृतदेह काही नागरिकांना पाण्यावर तरंगताना दिसला। पंचवटी अग्निशामक केंद्र बंब क्रमांक 4034 चे क्रमांक संजय कानडे, संदीप जाधव, धीरज पाटील, वाहन चालक अशोक सरोदे, ट्रेनी फायरमॅन चारोस्कर हे घटनास्थळी पाण्यात उतरून पाण्यावर तरंगत असलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला। सदर घटना आडगाव पोलीस स्टेशन येथे कळवली असता बेपत्ता झालेल्या साहिलच्या कुटुंबियांना कळवले असता तो मृतदेह साहिल महाजन याचा असल्याचे निष्पन्न झाले असून साहिलचा मृत्यू घातपात की अकस्मात या घटनेचा तपास आडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असून टाकळी रोड समतानगर मरीमाता मंदिर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक।